नमस्कार, मी शेफ स्वानंद फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज नॉर्थ कर्नाटकाचा एक डेझर्ट तुम्हाला दाखवणार आहे। माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे हा। आज आपण करणार आहोत बदामाची पुरी। चला करायची सुरुवात। बदाम पुरी करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे बदाम घेतलेत। अर्धी वाटी बदाम घेतले होते। मी हे पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते। एक 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत घालून ठेवायचे आणि नंतर सोलून घ्यायचे। थोडेसे मी सोललेत, बाकीचे मी सोलून घेतो। ह्याचं जे साल आहे हे निघालं पाहिजे, म्हणून आपल्याला हे भिजत घालून ठेवायचे। इथे मी हे सगळे बदाम सोलून घेतलेत। आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे, त्याची पेस्ट करून घ्यायचे। एकदम बारीक पेस्ट आपल्याला ह्याची करायची आहे। तर मी वाटलं तर थोडंसं दूध घालणार आहे ह्यामध्ये आणि ह्याची पेस्ट करून घेणार आहे। मी ह्याची पेस्ट करून घेतो। बदाम पुरी करण्यासाठी आपण जे बदाम मगाशी सोलले त्याची मी इथे पेस्ट करून घेतली आहे। तुम्ही ते बघू शकता, छान बारीक वाटून आणलंय। आता ह्याचं आपण पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी मी इथे घेतलाय मैदा, 2 वाट्या मैदा घेतलाय, तो मी ह्यामध्ये काढून घेतो। चवीपुरतं मीठ घालूया। आता ही जी बदामाची पेस्ट आपण करून ठेवली आहे ती बदामाची पेस्ट आपण ह्यामध्ये घालूया। सगळे मी काढून घेणार आहे। आता मी इथे घेतलाय येलो फूड कलर। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घाला, नाही घातला तरी चालतो, पण ह्यामुळे पुरी दिसायला छान दिसते म्हणून मी घेतलाय। थोडासा येलो कलर घालूया आपण आणि मिक्स करून घ्यायचं एकदा हे सगळं। आता इथे मी 1 वाटी दूध घेतलंय, ह्यातलं थोडं थोडं दूध आपण ह्यामध्ये घालूया आणि ह्याचा आपल्याला आपण जसं पुरीला पीठ भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचंय। इथे मी हा गोळा छान मळून घेतलाय। 1 वाटी दूध सगळं लागलंय आपल्याला हा भिजवण्यासाठी। एकदम सैल नाही आणि एकदम खूप घट्ट पण नाही असा मी मळून घेतलाय। आता एक 10 मिनिटं आपल्याला ह्याला रेस्ट करत ठेवायचंय। मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक 10 मिनिटं आपण वाट पाहूया। जवळ आपलं हे होतंय तोवर आपण ह्याच्यासाठी लागणारा जो पाक आहे तो पाक तयार करून घेऊया। आता आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे ह्या पुऱ्या करण्यासाठी। तर इथे मी आपण 1.5 वाटी मैदा घेतला होता, 1.5 ते 2 वाटी, त्यासाठी 1.5 वाटी साखर घेतली आहे, ती मी ह्यामध्ये काढून घेतो। आणि जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे आता जेवढी साखर तेवढंच मी पाणी घेतलंय, आपण ह्यामध्ये घालूया। आणि आता याचा एक तारी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता, ह्याला आता छान उकळी आली आहे। ह्याचा एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे, त्यामुळे ह्याला 5 मिनिटं आपण असंच उकळवून घेणार आहोत आणि 5 मिनिटांनी आपण ह्याचा पाक झालाय का ते चेक करूया। इथे एक 3 ते 4 मिनिटं झाली आहेत। आपला हा जो पाक आहे तो आपण चेक करूया। आता थोडासा घट्ट झालाय हा। ह्याचा जो शेवटचा थेंब आहे ह्याला तार यायला हवी। इथे एक 4 ते 5 मिनिटं झालेत। आपला जो पाक आहे तो छान उकळलाय। आता आपण तो झालाय का चेक करूया। या चमच्यावरती तुम्ही बघू शकता, ह्याचा जो शेवटचा ड्रॉप आहे त्याला तार येते बघा। आणि आपण जशी आपण नेहमी चेक करतो त्या पद्धतीने पण चेक करून बघूया। थोडंसं गार करायचं आणि हातावरती घेऊन बघायचा। याला आता हलकीशी तार यायला लागली आहे। आपला पाक इथे तयार झालाय। मी आता गॅस बंद करणार आहे। आपला पाक इथे तयार झालाय, मी एकीकडे झाकून ठेवला आहे तो। आता हे जे पीठ आपण मगाशी भिजवून ठेवलं ते मी एकदा पोलपाटावर घेऊन 2 मिनिटं छान मळून घेतो। छान पिवळा रंग आलाय ह्या पिठाला आणि भिजलंयही एकदम छान। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत, जसे आपण पुरीला करतो तसे। खूप मोठी पुरी करायची नाही, छोटे छोटे गोळे ठेवायचे। आता आपण ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। ह्या पुऱ्या करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। आता मी ही पुरी आधी आपण नॉर्मल पुरी लाटतो तशी लाटून घेणार आहे। ही जी पुरी आहे ती छान पातळ लाटायची, कारण आपल्याला ही फोल्ड करायची नंतर। आता ही पुरी जी आपण लाटून घेतली ती आपण फोल्ड करणार आहोत। याला 2 फोल्ड द्यायचेत, अर्धी करून घ्यायची आणि मग अशी। आता
आता फोल्ड केल्यानंतर ह्याचे जे 3 कॉर्नर आहेत ते एकमेकाला छान प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून तेलात सोडल्यावरती ही पुरी फुटणार नाही. आता हलकीशी आपण हिला लाटून घेणार आहोत. ह्याचा जो आकार आहे तो आपल्याला त्रिकोणीच ठेवायचा आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे. ह्याचे जे लेयर आहेत ते सुटले पाहिजेत तेलामध्ये घातल्यावर. आता ही पुरी खूप जास्त तेलामध्ये पूर्ण सुटू नये ह्यासाठी इथे मी लवंग घेतली आहे. ही जी लवंग आहे ती आपल्याला ह्यामध्ये टोचायची आहे. या पद्धतीने अशाच मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतो. तुम्ही इथे बघू शकता मी ह्या सगळ्या पुऱ्या अशा तयार करून घेतल्यात. तेलही तापायला ठेवलं होतं एकीकडे. ह्या पुऱ्या ज्या आहेत ह्या मंद आचेवरती आपल्याला तळायच्या आहेत. अजिबात हाय फ्लेमवरती किंवा मीडियमवर तळायच्या नाहीत. काय होतं, ह्या फोल्ड केलेल्या असतात त्यामुळे आतमधनं कच्चं राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मंद आचेवरती छान कुरकुरीत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. नॉर्मल पुरीसारख्या मऊ ठेवायच्या नाही आहेत. आता आपण ह्यातली एक एक पुरी ह्यामध्ये सोडूया. ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान आलटून पालटून क्रिस्पी होईस्तोवर तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त ह्याला आपल्याला कलर येईपर्यंत तळायचं नाही आहे, नाहीतर मग रंग घालून काही उपयोग नाही, त्या चॉकलेटी दिसतील. तुम्ही इथे बघू शकता ह्याला किती छान रंग आला आहे. छान खस्ता झाल्या आहेत, ह्या फुगल्या आहेतही छान. ह्याचे जे लेयर्स आहेत ते सुद्धा अगदी मस्त सुटलेत ह्याला. आपल्या ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या आता इथे तयार झाल्या आहेत. मी एक एक काढून घेणार आहे. यातलं तेल जे आहे ते छान निथळवून घ्यायचं आणि बाहेर काढून घ्यायचं. अशाच आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. आता ह्या ज्या तळून घेतलेल्या पुऱ्या आहेत ह्या आपल्याला पाकामध्ये टाकायच्या आहेत. आपण जो पाक मगाशी करून घेतला तो मी एका बाजूला गॅसवर ठेवला आहे. इथे गॅस लावला नाही आहे, हलकासा कोमट आहे. हा कोमट असतानाच आपण ह्या पुऱ्या पाकामध्ये सोडूया. खूप जास्त वेळ ह्याला पाकात बुडवायचं नाही आहे, फक्त पाकामध्ये कोट करायचं आहे आपल्याला ह्याला आणि 2 मिनिटांनी आपण लगेच काढून घेणार आहोत. या पुऱ्या ज्या आहेत त्या छान पाकात बुडवून घेणार आहोत आपण. ह्याचे जे लेयर्स आहेत या लेयर्सपर्यंत हा पाक छान गेला पाहिजे आतमध्ये. त्यामुळे 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्या पाकामध्येच ठेवायचे आहेत. रंग तुम्ही बघू शकता किती छान आला आहे ह्याला. दिसायलाही खूप छान दिसत आहेत. इथे 1-2 ते 3 मिनिटं झाली आहेत. आता ह्या ज्या पाकात आपण पुऱ्या टाकल्या होत्या त्या काढून घेणार आहोत. ह्याचा जो पाक आहे एक्स्ट्राचा तो सगळा निथळून घ्यायचा आहे आणि मग आपण ही काढून घ्यायची. आपली बदाम पुरी इथे तयार आहे. मी तुम्हाला एक मोडून दाखवतो. तुम्ही इथे बघू शकता छान रसरशीत अशी झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्याचे लेयर्स जे आहेत हे पण खूप छान सुटलेत. आपण खाऊन बघूया. छान कुरकुरीत झाल्यात आपल्या ह्या पुऱ्या. सोबतच जो पाक आहे तो आजपर्यंत मुरलाय तरी सुद्धा कुरकुरीत आणि खस्ता राहिल्यात. तुम्ही नक्की करून बघा. तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.